देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. मोरोपंत पिंगळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री मोरोपंत पिंगळे यांचं नुसतं दर्शन होताच सर्वांची मनं आनंदाने भरून जात असत. ते एक श्रेष्ठ विचारवंत आणि कुशल योजक होते. त्यांचं भाषण आणि संभाषण भरपूर हास्य विनोदांनी भरलेलं असे. संघाच्या अधिकाऱ्यांकडून जे जे काम सांगितलं गेलं ते आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या आधारे त्यांनी उत्तुंग अशा शिखरापर्यंत नेऊन ठेवलं. 30 ऑक्टोबर 1919 या दिवशी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच ते अत्यंत हुशार आणि त्याबरोबरच भरपूर चंचल तसंच खोडकर स्वभावाचे होते. 1930 ते नागपूरला स्वयंसेवक झाले आणि 41 नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून BA उत्तीर्ण होऊन संघाचे प्रचारक झाले. प्रारंभी त्यांना मध्य प्रदेशातील खांडवा येथे सहविभाग प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं. नंतर ते मध्य भारताचे प्रांत प्रचारक, महाराष्ट्राचे सहप्रांत प्रचारक आणि पश्चिम क्षेत्राचे क्षेत्र प्रचारक झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने ते अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, बौद्धिक प्रमुख, प्रचारक प्रमुख आणि सरकार्यवाह झाले. त्यानंतर दीर्घकाळ केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राहिले. अगदी वेगवेगळ्या प्रकारची कामं यशस्वीरित्या हाताळण्याचा आणि पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर होणारा भव्य कार्यक्रम, पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थळाची निर्मिती, त्यांचं गाव कंदकुर्ती येथे त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिराची प्रतिष्ठापना, श्री गुरुजी यांचं गाव गोळवली इथे सुरू केलेला ग्रामविकास प्रकल्प, बाबासाहेब आपटे स्मारक समितीच्या वतीने हाती घेतलेलं विस्मृत होत चाललेल्या इतिहास संकलनाचं काम, वैदिक गणित, संस्कृतचा प्रचार प्रसार आणि गोमातेचं वैज्ञानिक महत्त्व स्थापित करून अधोरेखित केलेलं गोसेवेचं महत्त्व, अशा मोरोपंतांनी केलेल्या कितीतरी गोष्टींचा उल्लेख करता येईल. आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही विरुद्ध जनआंदोलन चालवण्यामध्ये मोरोपंतांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. 1981 मीनाक्षीपुरम कांड झाल्यानंतर हिंदू जागरणाच्या ज्या अनेक प्रकारच्या योजना सुरू झाल्या त्याचे मुख्य कल्पक आणि योजनाकार मोरोपंत हेच होते. याच योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर गंगामाता भारतमाता यांच्या एकात्मता रथयात्रांचं सफलतापूर्वक
आयोजन करण्यात आलं आणि संस्कृती रक्षा निधीचं संकलन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाच्या चळवळीला एक नवीन मंत्र मिळवून दिला. श्री राम जानकी रथयात्रा, शिलापूजन, शिलान्यास, श्रीराम ज्योती, पादुका पूजन अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून देश विदेशात हिंदू जागरणाचा धूमधडाका उडाला. 6 डिसेंबर 1992 या दिवशी झालेल्या कारसेवेने बाबरी ढाच्याचा कलंक कायमचा मिटला गेला. ही याच साऱ्या जनजागरणाची फलश्रुती होती. गोवंश रक्षण या विषयातील सुद्धा त्यांचं चिंतन आणि त्यांनी केलेले प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण होते. गायीची योग्य ती काळजी एखाद्या गोशाळेत किंवा पांजरापोळात भरती करून नाही, तर ती एखाद्या शेतकऱ्याच्या घरी सांभाळूनच अधिक चांगली होऊ शकते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. गायीच्या दुधाइतकंच गायीचं शेण आणि गोमूत्र याचं सुद्धा व्यावहारिक मूल्य खूप मोठं आहे आणि ते जर शेतकऱ्याला मिळू लागलं तर तो गाय विकणार नाही, अशी त्यांची मांडणी होती. त्यांच्या प्रेरणेनं गायीचं शेण व गोमूत्र यापासून साबण, तेल, दंतमंजन, कीटकनाशक फिनेल, शॅम्पू, डासांची अगरबत्ती आणि टाईल्स अशा कितीतरी प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन ठिकठिकाणी सुरू झालं. ही सारी उत्पादनं मनुष्य, पशु आणि शेती या सर्वांसाठी उपयोगी आहेत. गोबर आणि गोमूत्रापासून सतत प्रकाश देणाऱ्या दिव्याचाही प्रयोग यशस्वी झाला आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा पूल म्हणजे वर्तमान काळ असतो, असं त्यांचं मत होतं. म्हणून आपल्या प्रवासात प्रत्येक ठिकाणच्या स्थानीय समस्या, प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन अनेक प्रकारची कामं, प्रकल्प आणि संस्था त्यांनी उभ्या केल्या. महाराष्ट्रात अनेक सहकारी बँका, साप्ताहिक विवेक, दैनिक तरुण भारत, लघु उद्योग भारती, नाना पालकर स्मृती समिती, ठाणे जिल्ह्यातील देवबान प्रकल्प, कळव्यातील कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्प, गुजरातमधील पारडी येथील स्वाध्याय मंडळाची पुनर्स्थापना या साऱ्या कामांमध्ये मूळ प्रेरणा मोरोपंतांचीच होती. मोरोपंतांच्या जीवनात निराशेला कधीच स्थान नव्हतं. ते नेहमीच हसतमुख राहिले आणि इतरांना हसवत हसवतच निरनिराळ्या कामांशी जोडत राहिले. आपल्या कार्यामधूनच नवीन पिढीला एक वेगळी दिशा दाखवणारे मोरोपंत पिंगळे यांचा 21 सप्टेंबर 2003 या दिवशी नागपूरच्या महाल कार्यालयातच देहांत झाला. मोरोपंतांचं व्यक्तिमत्व ध्येय समर्पित होतं आणि बहुआयामी देखील होतं. नवनवीन संकल्पनांचे ते प्रणेते तर होतेच, शिवाय या संकल्पना लक्षावधी हिंदू बांधवांच्या माध्यमातून त्यांनी यशस्वीरित्या साकार करून दाखवल्या. मोरोपंतांचं हे योगदान संस्मरणीय ठरावं असंच आहे. पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात.